डोक्यावरती हे जे 4 केस उरले तसेच राहतील की ते पण जातील, ह्या विचारात आज माझ्या व्हिडिओची सुरुवात तर झाली होती. तर काय झाले ना, हल्ली हेल्थ इश्यू वाढलेत. वाढत्या वयासोबत हळूहळू आता हेल्थ इश्यू पण वाढायला लागले आहेत. त्याच्यामुळे केस गळती पण खूप व्हायला लागली आहे आणि त्याच्यामुळे केस विंचरायला मला बिलकुल नको वाटते. एकतर ते बघवत पण नाही आणि ते विंचरवत पण नाही आहे, अशी काही माझी अवस्था झाली आहे. पण ते थोडं तरी माणसात दिसावं, आपण शहाण्यासारखं आहे, शहाणे ते दिसावं. कारण मी सलूनमध्ये जाताना आता इथून जाते तेव्हा मला भरपूर असे म्हणजे घरं वगैरे लागतात आणि आता मला लोकं पण तशी ओळखतात. त्याच्यामुळे मग थोडं तरी आपण शहाण्यासारखं जावं, हा माझा प्रयत्न असतो. मग थोडंफार मी केस वगैरे विंचरून मी जाते आणि मी इथे जास्त विंचरत नाही, कारण घरी खूप केस पडतात. नंतर मला खूप ऐकावं लागतं आणि ते जेवणात मिळतील म्हणून मला अजून भीती वाटते. त्याच्यामुळे मग मी सलूनमध्ये जाऊनच व्यवस्थित आवरते. तर आज सकाळी थोडीशी खरखर झाली होती. मला जायचं होतं अंबाबाईच्या दर्शनाला आणि श्रीच्या डॅडूंचं म्हणणं होतं की सकाळी 7लाच जाऊया आणि मला सकाळी 7ला तर काय पॉसिबल नव्हतं. कारण श्रीचा टिफिन असतो, घरातली बाकी सगळी कामं आवरायची असतात, म्हणून मी म्हणत होते 11ला जाऊया. पण त्यांना त्यावेळेला जमत नव्हतं, त्याच्यामुळे थोडीशी खरखर झाली होती आणि मी ठरवलं होतं आदल्या दिवशीच की हा ड्रेस घालायचा, असं तसं आवरून जायचं आणि ते माझा सगळा मूड ऑफ झालेला. त्याच्यामुळे मी खूप चिडलेली होती त्यावेळेला. मग मी सलूनमध्ये आली, आवरलं. नंतर दिवस माझा तसा कामात गेला. त्याच्यामुळे मी दिवसभर काही व्हिडिओ बनवलेच नाही. संध्याकाळी घरी आली, बघितलं तर श्री ड्रॉइंग करत बसला होता आणि श्री आमचा हल्ली तर ना 5thला गेल्यापासून नुसतं ड्रॉइंग ड्रॉइंग. 4थला असताना पण करायचा, पण 5thला गेल्यापासून तर खूपच ड्रॉइंग करायला लागला आणि माझं खूप डोकं खातो. कारण अभ्यास नाही, तर फक्त ड्रॉइंगच त्याचं चालू आहे. आणि हल्ली तर कसं 5thला गेल्यापासून त्याने खूप काही वेगवेगळं साहित्य घेतलं आहे ड्रॉइंगसाठीचं. जे स्कूलमधूनच सांगितलं आहे त्याला घ्यायला आणि त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष चाललं आहे. आणि पहिल्यांदा कसं तो आल्यावर मला सांगायचा की हा अभ्यास आहे, आज दिवसभर हे झालं. आता त्याचं नुसतं डोकं त्या ड्रॉइंगमध्येच असतं आणि मला तर कळत नाही आहे की त्याला या ड्रॉइंगमधून मी कसं बाहेर काढू. कारण आम्ही त्याला खूप ओरडतो सगळेजण की अरे अभ्यासाकडे लक्ष दे. पण त्याला जरासं काय आम्ही नसलो ना तर तो पूर्ण वेळ ड्रॉइंगमध्येच असतो. अभ्यासाला बसवलं जबरदस्तीने तरी तो थोडंफार काहीतरी करतो आणि परत पुन्हा ड्रॉइंगवर येतो. मग म्हटलं जाऊ दे, खूप चिडचिड होते. त्याच्यामुळे मग आज मी त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. त्याला विचारलं तू काय काय ड्रॉइंग केलं, त्याने मला सगळं काही दाखवलं. ड्रॉइंग कसं केलं. इतर आम्ही बोलत होतो की तोंडाची ना तो सारखा ओठ दाबतो, कधी सोडतो, कधी जीभ बाहेर काढतो, त्याबद्दल आम्ही बोलत होतो. पुन्हा आमचा व्हिडिओ बनवायचा राहूनच गेला, कारण नंतर आमच्या घरचे आले होते, त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे दुसऱ्या दिवशी काही बनवलेच नाही. आणि थोडंसं घरात म्हणजे हेल्थमुळे थोडंसं काही नाही काही बोलणं चाललेलं होतं. त्याच्यामुळे मग व्हिडिओज नाही बनवले, कारण माझाच मूड ऑफ होता त्याच्यामुळे. तर नंतर आम्ही गेलो होतो नरसोबाच्या वाडीला, जी नृसिंहवाडी म्हणून आहे. आम्ही कोल्हापूरकर त्याला नरसोबाची वाडी म्हणतो. तर आम्ही नंतर तिथं श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गेलो होतो. खूप दिवसांपासून जायचं असं प्लॅनिंग चालू होतं आणि फायनली आज तो दिवस आला होता. मग आम्ही सगळेजण गेलो होतो दर्शनासाठी आणि खरं तर जाईपर्यंत आम्हाला 2 वाजले होते. आणि ही नदी कुठली आहे ते जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं की नृसिंहवाडीला ही कोणती नदी आहे ते. इथं छान, खरंच खूप छान वाटत होतं. थोडंसं प्रवासामुळे, उन्हामुळे मुलं जरा कंटाळलेली आणि श्रीला तर आमच्या ऊन लागल्यावर खूप कंटाळा येतो आणि श्री आमचा भुकेलेला पण आणि कंटाळलेला पण तसा. रांगेत उभं राहून आळस काढत होता.
टाईमच्या आधीच आम्ही गेलो होतो महाप्रसाद घ्यायला, पण आम्हाला 4 मिनटं लेट झालं, त्यामुळे त्यांनी महाप्रसाद बंद झाला म्हणून सांगितलं. मग आम्ही काय तिथेच थोडीफार खरेदी केली, खायला प्यायला घेतलं, काही देवाची बुक्स घेतली, एक ती छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आणि नंतर आम्ही थोडीफार खरेदी करून पेटपूजा केली आणि अगदी रिलॅक्समध्ये आम्ही आलो. पण नंतर मी लाईव्ह चालू केली होती, त्याच्यामुळे मग मला काही येतानाचे व्हिडिओज वगैरे काहीच नंतर त्यातनं व्हिडिओ बनवायला मिळालेच नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.